नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण गॅस न पेटवता अगदी झटपट इन्स्टंट मोदक कसे करतात ते पाहणार आहोत. इन्स्टंट मोदक बनवण्यासाठी मी 1 वाटी पंढरपुरी डाळ घेतलेली आहे. पंढरपुरी डाळ किंवा फुटाणे, 1 वाटी साखर घेतलेली आहे, पाव वाटी तूप घेतलेलं आहे आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत. तर आपण गॅस वगैरे न पेटवता अगदी झटपट होणारे हे मोदक तयार करणार आहोत. मोदक करण्यासाठी आपण फुटाण्याची डाळ किंवा पंढरपुरी डाळ मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे, साखरही मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तर तूप, साखर आणि हे फुटाण्याची डाळ बारीक करून घेतलेले हे तिन्ही एकत्र करून घेऊयात. बाउलमध्ये मी 1 वाटी फुटाण्याची डाळ मिक्सरला बारीक करून घेतलेले, पावडर करून घेतलेले ते घातलेलं आहे. आता 1 वाटी साखर घेतलेली आहे. आपल्याला 1 वाटी पूर्ण घ्यायचा नाही, अर्धी वाटी पिठी साखर घ्यायची आहे. अर्धी वाटी पिठी साखर आणि पाव वाटी तूप घेतलेलं आहे ते घालते यामध्ये. तर हे सर्व मी मिक्स करून घेते किंवा हे सर्व एकत्र करून मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालतंय. मी आधी मिक्स करून घेते, त्यानंतर मी मिक्सरला फिरवून घेते. फुटाण्याची डाळ आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली, त्याची पावडर करून घेतलेली आहे. ती पावडर, पिठी साखर आणि तूप सर्व व्यवस्थित मिक्स करून चांगलं स्मूथ असं करून घेतलेलं आहे. आता ह्याचे आपण मोदक करून घेऊयात. त्यासाठी मी साचा घेतलेला आहे. ह्या साच्याला मी तूप लावून घेते. फुटाण्याच्या डाळीची पावडर, साखर, तूप सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता चांगला गोळा तयार झालेला आहे. आता मी हे प्लॅस्टिकचा साचा घेतलेला आहे, तर ह्याला तूप लावून घेते. तर ह्या मिश्रणाचा छोटासा गोळा करून घ्यायचा आहे. आता हा गोळा ह्या साच्यावर ठेवते आणि असं दाबून भरून घ्यायचं आहे सर्व. आणि हे एक्स्ट्राचं जे राहिलेलं आहे ते काढून घेते. हे काही असं मोदक तयार झालेलं आहे. ह्या सर्व मिश्रणाचे मी मोदक करून घेते. काही साच्यातून असे काढल्यावर असा मोदक तयार झालेला आहे. मोदक तयार झालेले आहेत, ते मी एका ट्रेमध्ये काढून घेतलेले आहे. मस्त असे मोदक तयार झालेले आहेत. आपण गॅसचा वगैरे अजिबात वापर केलेला नाही, अगदी इन्स्टंट असे मोदक तयार केलेले आहेत. छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.